साधारण जिल्हा परिषद मतदारसंघ हा संपूर्ण विस्तीर्ण मतदारसंघ आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते त्यांच्यापैकी जर पाहायला गेलं तर अभिजित शेट्टी हे गेली 15 ते 20 वर्ष या विभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि या विभागाची संपूर्ण भौगोलिक परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थितीची जाण असणारं असं एक नेतृत्व आहे. त्यांची दूरदृष्टी पाहिली तर अनेक अशी पर्यटनाची त्यांची चांगल्या पद्धतीचे एक विचार त्यांच्या मनामध्ये आहेत आणि तसं पाहायला गेलं तर त्यांची कार्य पाहता या विकासात्मक दृष्टी असणारा असा एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर ते चुकीचं होणार नाही. आता ए.वाय. पाटील आणि अभिजित तायशेटे एकत्र आले आहेत, मग त्याचा राजकीय परिणाम कसा होईल वाटतं? निश्चितपणे पाहायला गेलं तर इथून पाठच्या 2 ते 3 किंवा 15-20 वर्षाच्या निवडणुका पाहिल्या तर ए.वाय. पाटील साहेबांचा ताकद ज्याच्या पाठीमागे होती त्याचा निश्चितपणे विजय झालेला आपल्यास पाहायला मिळते. तशाच पद्धतीनं ए.वाय. पाटील साहेबांनी जो निर्णय घेतला की काँग्रेसमध्ये जाण्याचा आणि हा काँग्रेसला जी ताकद मिळालेली आहे याचा निश्चितपणे फायदा अभिजित शेट्टींना येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा त्यांच्यासोबतचे जे 2 उमेदवार आहेत, आमचे मोहन पाटील असतील किंवा चंद्रकांत चौगलेंच्या आदरणीय वहिनी असतील, या तिन्ही उमेदवारांना याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.